नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे मराठा साम्राज्याची शेवटची यशस्वी लढाई झालेला भुईकोट असा खर्ड्याचा किल्ला शिवपट्टण हा किल्ला पाहायला. हे समोर किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे. याला टोटल 6 बुरुज आहेत आणि त्या समोर जो बोर्ड लावला आहे त्या बोर्डावरती निंबाळकर राजांबद्दल माहिती दिली की त्यांनी या किल्ल्याच्या आजूबाजूला 12 प्रतिज्योतिर्लिंग स्थापन केलेली आहेत, जी या किल्ल्याच्या 40 किलोमीटर आजूबाजूला आहेत. इतिहासामध्ये खूप मोठं महत्त्व आहे या किल्ल्याला आणि खूप मोठा इतिहाससुद्धा आहे या किल्ल्याचा. कारण खर्ड्यात जी लढाई झाली ती फक्त अग्निबाण वगैरे ह्याची नव्हती, तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये दारुगोळासुद्धा वापरला गेला होता. आणि 11 मार्च 1795ला जी मराठ्यांची शेवटची यशस्वी लढाई झाली त्या लढाईचं प्रतीक म्हणून हा किल्ला खूप इतिहासामध्ये ओळखला जातो. हे बघा, हे द्वार आपण हे करू, इथून आपण आतमध्ये आलो. ह्या दिवड्या आहेत आजूबाजूला किल्ल्याच्या. आणि आपण आत्तापर्यंत आपल्याला ॲक्च्युली कुठल्याच किल्ल्यावरती पाहायला नाही भेटला असं आपण आता या किल्ल्यावरती पाहणार आहोत. ते म्हणजे हा दारुगोळा आहे. बघा, खूप मोठ्या प्रमाणामध्ये दारुगोळा आहे या किल्ल्यावरती आणि आपण आत्तापर्यंत कुठल्याच किल्ल्यावरती असा दारुगोळा पाहिला नव्हता. पूर्वीचा अहमदनगर जिल्हा आणि सध्याचा अहिल्यानगर जिल्हा या जिल्ह्यामधील जामखेड या तालुक्यामधील खर्डा ह्या गावामध्ये हा भुईकोट किल्ला आहे. खर्ड्याचा किल्ला उर्फ शिवपट्टण किल्ला म्हणून हा ओळखला जातो. या किल्ल्याचा इतिहास खूपच मोठा आहे. 18व्या शतकापर्यंत इथं लढाया चाललेल्या आहेत. महादजी शिंदे यांचासुद्धा या किल्ल्याशी संबंध आलेला आहे. तर आपण पहिला संपूर्ण हा आतून किल्ला पाहूयात. हे पहा, किल्ल्यामध्ये सध्या शिल्लक असलेले अवशेष म्हणजे काही जुनी पुराणे वाडे राहिलेले आहेत. त्यानंतर एक मस्जिद आहे समोर आणि एक विहीर आहे. हे पहा, इथं एक आतमध्ये कोठार म्हणावं लागेल कारण या साईडला एक कोठार सापडला आपल्याला. हे बघा, असा किल्ला आहे. हे आतून भुयार, हे काय आतमधनं पाहू आपण. ॲक्च्युली भुयार नाही आहे, कोठार आहे. - 1794मध्ये जी लढाई झाली निजामांबरोबर ती सगळ्यात मोठी लढाई इथे झाली म्हणतात. कारण मराठ्यांकडे 73 ते 74 हजार घोडेस्वार, 40,000 पायदळ आणि 192 तोफा होत्या. एवढं सर्व घेऊन मराठ्यांनी त्यांच्याविरुद्ध लढाई केली आणि ती लढाई इतिहासामधली सर्वात शेवटची मराठ्यांची यशस्वी लढाई म्हणून प्रसिद्ध झाली. ह्या मस्जिदीवरती सुद्धा एक शिलालेख आहे उर्दू भाषेमध्ये वरती, ते बघा तो. तर तो सुद्धा थोडीफार माहिती आपल्याला ह्या किल्ल्याबद्दल आहे त्या लेखामध्ये. आणि ही विहीर, जी एकुलती एक विहीर ह्या किल्ल्याच्या आतमध्ये आहे, मोठी आहे बरीच खाली. तर तिकडनं तुम्हाला पायऱ्या वगैरे दाखवतो.
ह्या किल्ल्याला दुहेरी तटबंदी होती, कारण ह्या पहा ह्याच्या किल्ल्याच्या आजूबाजूला सुद्धा आपल्याला काही तटबंदीचे किंवा बुरुजाचे अवशेष दिसतात आहे. तर पूर्ण चारही बाजूनी ह्या किल्ल्याला दुहेरी तटबंदी होती. आता सध्या फक्त आतला हा भाग शिल्लक राहिला आहे, जिथे समोर ही आपल्याला बाजारपेठ किंवा काही खोल्या पाहायला भेटतात आणि ती विहीर. हे पहा आजूबाजूने तटबंदी होती याला. हा आतला भाग जो आत्ता आपण पाहिला, बहुतेक इथे समोर सुद्धा एक हे दारुगोळा किंवा धान्याचं कोठार असावं. हे पहा इथून आपण आतमध्ये आलो होतो आणि हे दुसरं कोठार आहे जे आपण एंट्री केल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला हे पाहायला भेटतं. आतमध्ये खूप अंधार आहे, तर हे धान्याचंच कोठार असावं किंवा दारुगोळ्याचं कोठार असावं. आपण पहिल्या दरवाजाच्या तटबंदीमधून आता आल्यानंतर आपल्याला किल्ल्याच्या ह्या दरवाजाच्या वरती हा असा शिलालेख पाहायला भेटतो. तर ह्यामध्ये सुद्धा ह्या शिलालेखमध्ये ह्या किल्ल्याबद्दल माहिती दिलेली आहे. बघा आपला आजचा मुक्काम इथं आपला ऋषिकेशच्या घरी. आणि पूर्ण नाही अजून, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आणि हे त्याचे शेती पूर्णपणे या साईडने पूर्ण लांबपर्यंत शेती आहे त्याची. बघा इकडं. आणि हे शेतामध्ये त्याचं घर आहे, गाडी लावली आपली तिथं.